लक्ष्य लक्ष्य सपनों से हर घर सजाएंगे क्रॉकरी अप्लायंसेस ले आएंगे स्टील प्लास्टिक हाउस होल्ड लाएंगे प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट्स, शालीमार, नाशिक. सोनी गिफ्ट्स. नमस्कार. आपल्या सर्वांच्या आपल्या हक्काच्या व आपुलकीच्या लक्ष कट्ट्यावर मी कौशल वाखरकर स्वागत करतो. नेहमीच आपल्या लक्ष कट्ट्यावर विविध व्यक्तिमत्व येत असतात. राजकीय क्षेत्रात असतील, सामाजिक क्षेत्रात असतील, असे विविध क्षेत्रातून आपल्या या लक्ष कट्ट्यावर व्यक्तिमत्व येत असतात. असंच आज सामाजिक क्षेत्रातील एक धडाडीचं व्यक्तिमत्व सुवर्णकार ओबीसी संघाचे प्रदेश अध्यक्ष गजूभाऊ घोडके आज आपल्यासोबत आणि आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार गजूभाऊ, आपल्या लक्ष कट्ट्यावर मी स्वागत करतो. तुमचं नाव सध्या चर्चेत आहे. चांगला आपण समाजासाठी आणि ओबीसी समाजासाठी मुळात म्हणजे काम करत आहात. सोनार समाज आपलं चांगलं व्यक्तिमत्व आहे सोनार समाजाचं आपलं, आणि सोनार समाजासाठी आपण काम करता आणि त्याचबरोबर आता ओबीसी समाजासाठी आपण काम करत आहात. कशी सुरुवात होती आणि पुढचं नियोजन कसं होतं? गेली साधारण करोना काळाच्या टायमामध्ये ओबीसीचं आरक्षण राजकीय याच्यातून कमी करण्यात आलं महाराष्ट्र क्षेत्रात, आणि त्या माध्यमातून समता परिषदेच्या विचारांनी आरक्षण रद्द झाल्या कारणाने रास्ता रोको त्यांनी केला, आणि त्या रास्ता रोकोच्या याच्यामध्ये पाठिंबा दर्शवण्यासाठी मी त्या ठिकाणी पोहोचलो. भुजबळ साहेबांच्या भुजबळ फार्मवर मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरवण्यात आलं का द्वारका या ठिकाणी उद्या समता परिषदेचं, आपल्या समता परिषदेत नाही तर संपूर्ण समाजाचं, बाराबोलीसुद्धा समाजाचं त्या ठिकाणी रास्ता रोको आहे. आम्ही रास्ता रोकोला पोहोचलो. रास्ता रोकोचं या टायमात जे काही आत्ता नवीन पद्धत, जुनी पद्धत, या अनेक पद्धती वेगवेगळ्या आहेत. आणि रास्ता रोको त्या ठिकाणी झाल्यानंतर तिथं अनेक पोलिस, 500 पोलिस होते, त्यांच्याकडं 47 होत्या, आणि अशा पद्धतीत तिथं तो रास्ता रोको करण्यात आला. पहिल्यांदा रास्ता रोकोचं स्वरूप हे होतं छोट्या प्रमाणात झालं सुरुवात, आणि माझा स्वभाव थोडासा, मी लहानपणापासून रास्ता रोको केले, अनेक आंदोलनात काम केलं, अनेक सामाजिक क्षेत्रात काम केल्यामुळे मला या क्षेत्राचा अतिशय अनुभव असल्या कारणाने मी ते आंदोलन अतिशय उग्र प्रमाणात केलं. आणि उग्र प्रमाणात आंदोलन करावं असा याचा हेतू काय असतो का समाजाला त्याची जाण झाली पाहिजे. नुसतं आपण आंदोलन करतो आहे आणि बसायचं आंदोलन, फोटो काढायचं आंदोलन, हे आत्ताच्या नवीन सामाजिक क्षेत्रात येऊन गेलं आहे. आणि अशा पद्धतीत ते आंदोलन केलं, आणि केल्यानंतर सुवर्णकारांचा त्या ठिकाणी बॅनर मी घेऊन गेलो. बॅनर घेऊन गेल्यानंतर ते आंदोलन पूर्ण महाराष्ट्रावर पेटलं, सुंदर झालं. मग माणूस कोण होता? तर एका पत्रकारांनी दुसऱ्या पत्रकारांना सांगितलं, आपल्या समाजाच्या लोकांना सांगितलं तर मी एक सुवर्णकार कोणीतरी पाहिला, आणि तो कोण आहे मला काही माहिती नाही. मग सर्व आपल्या समाजाला सुवर्णकार समाजाला त्याचा आनंद वाटला, आणि मग त्यांनी मला एक नेतृत्व म्हणून मग मीटिंग घेतली, आणि ओबीसीच्या माध्यमातून त्यांनी मला हे पद संपूर्ण महाराष्ट्रातून हे पद मला निश्चितच. यामध्ये आपण जी काही दिवसांआधी आपण मंत्रालयासमोर एक धाडस दाखवून ओबीसी समाजासाठी त्या ठिकाणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. कशी होती संघर्ष गाथा, कसा प्रयत्न केला? आत्मदानाचा तुम्ही जर का विषय काढला तर सांगू इच्छितो का पहिले आम्ही या नाशिक शहरामध्ये एक प्रकरण, आडगावकर प्रकरण घडलं, आणि त्या आडगावकर प्रकरणामध्ये सुद्धा जेव्हा आपण म्हणतो का कुठल्याही समाजावरती काहीच बोलला येत नाही, परंतु मला ओबीसीचं पद काय भेटावं, आणि त्याच्यानंतर समाजातील चांगल्या वाईट अशा पद्धतीत मला काम करण्याची प्रेरणा भेटत गेली. त्या टायमाला घटना अशी हे होती, वाईट होती, समाजावर आलेला अतिशय वाईट प्रसंग होता. बरं, वाईट प्रसंगामध्ये एक मंत्रीसारख्या माणसाने अतिशय लज्जास्पद बोलणं, किंवा या समाजाला कोणीच वाली नाही आहे या पद्धतीत त्याची जी वागणूक झाली, आणि त्या वागणुकीच्या जोरावर त्यांनी सांगितलं का मी लग्नाला येतो आणि लग्नाला मी नाचून तुम्हाला दाखवतो.
आता ठीक आहे, लग्नाला येतो, नाचून दाखवतो, त्या माणसांना तेवढी ताकद निर्माण झाली आणि मग ते पण तेवढेच ॲग्रेसिव्ह झाले. मग त्याच पद्धतीने त्याचं उत्तर मी त्यांना दिलं की तुम्ही या, तुम्ही नाचून दाखवा, तुमच्या पद्धतीतच आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देऊ, निश्चितच आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देऊ. त्या लग्नाला ते काही आलेच नाही. त्याच्यानंतर त्या लग्नाचं रिसेप्शन झालं, 18ला होणार होतं, ते 22ला झालं. 22ला कपिल पाटील सारखे माणसं आले, खासदार. त्यांनी सुद्धा दोन धर्मीयाच्या याच्यात लग्न केल्यामुळे आम्ही तुमचं अभिनंदन करतो असं आडगावकरांना त्यांनी सांगितलं. आता आडगावकरांना सांगितल्यानंतर तो भाग निराळा होता, आमच्यासाठी तो संपलेला होता. आडगावकर हा विषयच आमच्यासाठी संपलेला होता. परंतु कपिल पाटील सारखे खासदार तिथे येतात, ते बोलतात, तेव्हा मला असं झालं का उद्या अजून त्याच्यात 4 जण येतील, परत तीच हे करतील, तर हा सोनार समाज हा काही नपुंसक सारखा प्रकार या ठिकाणी दिसण्यासारखं यांच्या भावना झाल्या का काय. आणि निश्चितच या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो का या बच्चू कडूंचा प्रहार संघटना आहे, अतिशय काम चांगलं आहे, परंतु एखाद्या व्यक्तीला दुर्बुद्धी कशी सुचावी आणि मग त्याच्यातून पुढे पुढे कसं वाईट घडत गेलं, मग त्याला मी आव्हान केलं का जर ते 30 तारखेला आम्हाला कळालं का 30 तारखेला त्यांच्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून नाशिकला येतात. त्यांना मी सांगितलं जर 30 तारखेच्या आत आपण जर का समाजाची माफी नाही मागितली तर मी तुम्हाला सांगतो का मी कलेक्टर कचेरीवर आत्मदहन करेन. आणि तुम्हाला निश्चितच सांगू इच्छितो का त्या ठिकाणी त्या व्यक्तींनी 26 तारखेला पेपरला बातमी दिली का पर्जन्यवृष्टीमुळे मी येऊ शकत नाही. आणि अशा पद्धतीने हा समाज अतिशय माझ्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन अतिशय बदलला गेला. आणि निश्चित त्या ठिकाणी काय झालं का ती जो प्रेरणा घेत मग मला नंतर असं वाटलं का परिवार तर प्रत्येकालाच असतो, परिवार हा प्रत्येकाला असतो, मुलं असतात, बायको असती, भाऊ असतो, बहीण असते. मग मला असं वाटायला लागलं अरे नाही, हा परिवार हा वेगळा आहे माझा. आता माझा परिवार हा माझा फक्त आणि फक्त हा समाजच माझा परिवार झालेला आहे. आणि या उद्देशाने मला प्रत्येक वेळेस प्रत्येक टायमाला मला अशा पैसे कोण नाही कमवत, मी पण पैसा कमवतो, चांगला आहे, परिवार चांगला आहे, परंतु सामाजिक बांधिलकी माझ्यामध्ये ती ह्या सर्वांच्या प्रेमाने ती येत गेली. अशा पद्धतीत जेव्हा ओबीसी आरक्षणचा विषय निघाला तर माझा राजकीय अभ्यास अतिशय चांगला आहे, सामाजिक अभ्यास माझा चांगला आहे. आणि याच्यातून मला असं जाणवलं का जेव्हा ओबीसीचं आरक्षण पूर्णपणे निघालं, भारतीय जनता पार्टीने निदर्शनं केले, ओबीसी नेतृत्वाने चांगलं काम केले, कोर्टात केसेस गेल्या, परंतु निवडणूक आयोगाला असं सांगण्यात कोर्टाने असं सांगितलं का हा विषय आमचा नाही आहे, तुम्ही निवडणूक आयोगाकडे जा. निवडणूक आयोगाने सांगितलं निवडणूक ज्या दिवशी होणार आहे त्या दिवशीच होईल, तो विषय तुमचा आहे, आरक्षण तुम्ही हे रद्द करा नाही तर चालू ठेवा. आणि अशा पद्धतीत जर का आरक्षण रद्द झालं तर या समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून जनरलमधूनच 12 बलुतेदार ओबीसी समाजाला जनरलमधूनच लढावं लागेल. आणि जनरलमधून जर का आपण लढणार आहोत तर इथे जो या भारतात परिस्थिती अशी का जातीच्याच याच्यावर इलेक्शन होत असतं. मग गुजरातची परिस्थिती वेगळी असेल, तिकडं पटेल समाज असेल, तिकडं मराठा समाज आहे, याला आपल्या यादव समाज आहे उत्तर प्रदेशला, अशा जातीच्या याच्यावरती. आणि मग या ठिकाणी आपण जर का संविधानाने जर का आपल्याला जर का हे दिलेलं आहे, तुमच्या समाजाला आरक्षण दिलेलं आहे, ते आरक्षणाचं कारण असं आहे का छोटे छोटे जे समाज आहेत त्याच्यातलं नेतृत्व जर का समान कायदा असता तर नेतृत्व छोटा समाज करूच शकला नसता. म्हणजे संविधानातूनच हा विषय त्या काळामध्ये आलेला आहे. आणि आज जर का आज मराठा समाजाची जी काही ताकद आपण पाहत आहोत का मराठा समाजामध्ये 25% आप 40%वर गेलेला आहे. म्हणजे याच्या पुढे जर का आपोआप ते तर 40% कुणबी समाज आला म्हणजे हा ओबीसीत आला, मग 40% कसं का होईल. जर का 30% आहे तर 40% होण्याचं कारण काय. मग कुणबी समाज हा कुठल्या तरी पद्धतीत हा चुकीच्या माध्यमातून पण होतो आहे असं सुद्धा आमच्या पर्सनली माझ्या निदर्शनास असं मला वाटतं. निश्चितच. आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या मार्गदर्शक तुमच्या याच्याने का निश्चितच याच्यावरती मी याचिका दाखल करणार आहे. जे खरे कुणबी आहे त्यांचा
तपास करण्यात यावा. कोर्टामध्ये याच्याबद्दल मी याचिका दाखल करून आणि या त्याची जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल राहतील, जे डुप्लिकेट झालेले आहे त्यांचा तुम्ही योग्य तो तपास केला केलं पाहिजे. पाहिजे निश्चितच. आणि मराठा समाजाच्या पुढे जर का महाराष्ट्रातून म्हणून उद्या उत्तर प्रदेशमधून यादव समाजाच्या विरोधात तुम्ही उभे राहिलात, महाराष्ट्रात मराठा समाजाच्या विरोधात उभे राहिलात, तुम्ही जनरलमधून तर हा कुठल्याही प्रमाणातला ओबीसी समाज तिथून निवडून येणारच नाही. तुम्ही काम करा, काही करा, कितीही काम करा, किती धाडसाने काम करा, परंतु निश्चित सांगू इच्छितो, जर का मराठा समाजाचे 100 लोक असेल किंवा एखादा पैलवान 25 किलो, आपण लढाई किती किलोची करतो, 100 किलोचा पैलवान 100 किलोवाल्याशीच लढेल का, 100 किलोवाला पैलवान 25 किलोवाल्याशी लढेल का, मग नाही लढणार. मग निश्चितच या ठिकाणी सांगतो का जर का ओबीसी समाज 25 किलोचा असेल आणि मराठा समाजाचा 100 किलोचा असेल तर त्यांच्या विरोधात तुम्ही पडणारच. आणि अशा लढाईतून आम्ही निदर्शनं केले, आम्ही रस्ता रोको केले, आम्ही निवेदन दिले आणि मग राज्य सरकारचा निकाल आला. आणि कुठल्याही प्रकारे नेतृत्वातून विरोधी पार्टी असो, जे सरकारातले असेल ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी आम्हाला लक्ष दिलं नाही. निश्चितच. आता सामाजिक कार्यात आपण काम करत आहात, सामाजिक क्षेत्रात आपलं चांगलं काम आहे, समाजासाठी आपलं चांगलं काम आहे. काय नियोजन असणार नक्की आपल्या समाजासाठी आणि ओबीसी समाज? मी या ठिकाणी निश्चित तुम्हाला सांगू इच्छितो का जो परवाचा जो विषय झाला, आत्मदानाचा विषय झाला, माझी फॅमिली चांगली आहे, माझी फॅमिली वेल आहे, परंतु एक कुठेतरी मनात भावलं का करोना काळामध्ये कितीतरी लोक मृत पावले, कितीतरी परिवार संपले. आणि या ठिकाणी असं मी निश्चित सांगू इच्छितो का जिवंत खूप लोक जगतात. मग जर का आपल्यामुळे जर का समाज जिवंत राहत असेल तर माझ्या शहीद होण्याने किंवा माझ्या जाण्याने किंवा माझ्यामुळे जर का समाज जागृत झाला तर मला निश्चितच याचा आनंद होईल. निश्चितच. आणि या धाडसाचंच कार्य आहे आपल्या माध्यमातून. आणि ह्या उद्देशाने आणि समाजाच्या प्रेमाने, समाजाच्या लोकांच्या प्रेमाने मला कायम प्रेरणा भेटत गेली. आणि मी निश्चित सांगतो कोणालाही माझ्या विश्वासात न घेता प्रेरणा भेटत गेली. आणि मी निश्चित सांगतो कोणालाही माझ्या विश्वासात न घेता, माझ्या घरच्यांना विश्वासात न घेता मी हा निर्णय घेतला. निश्चितच. आणि हा निर्णय घेत असताना, संघर्ष करत असताना मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो का संघर्ष जो माणूस करतो त्यालाच कळत असतो संघर्ष काय असतो. प्रत्येक वेळेस माणूस नुसता टी व्हीवर पाहत असतो, कदाचित कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो पाहत असतो, परंतु ज्या टायमाला मी हा संघर्ष करत असताना माझ्या घरचे मला द्वारकाला सोडायला आले. माझ्याकडं 4 व्हीलर गाडी आहे, घरचे चांगले आहे, मुलं प्रावशी शाळेत आहे. आणि मी त्यांना त्या ठिकाणी सांगितलंच नाही का मी आत्मदहन करायला चाललेलो आहे. त्या ठिकाणी माझी आत्मदहन करण्याची कुठलीही प्रक्रिया चुकीची नाही आहे किंवा खोटी नाही आहे. आपण मी सहज येतोय, मी लगेच संध्याकाळी घरी येणार आहे. आणि मी त्यांना असं वाटलं का पप्पा आत्ता चालले, संध्याकाळी घरी येतील. आणि मी त्यांना बाय केला. बाय करत असताना माझ्या डोळ्यात कुठंतरी पाणी आलं, कुठंतरी चुकीच्या पद्धतीने वळून पाहिले आणि मी त्यांना बाय करून तिथून निघालो. तिथून निघत असताना ज्या टायमाला मी ट्रकमध्ये बसलो, ट्रकमध्ये बसत असताना माझ्याकडे जर का 4 व्हीलर आहे, AC गाडी आहे, सर्व काही आहे. मग ट्रकमध्ये आपण बसतोय, आपण चाललेलो आहे आणि या माध्यमातून आम्ही तिथपर्यंत पोचलो. कुठल्याही तयारी नाही, काही नाही. आणि 2 कॅन मी त्या घेतल्या. त्या ठिकाणी पोचल्यानंतर स्टंटबाजी नव्हती, कुठलंही निवेदन नव्हतं, कुठलाही प्रकार नव्हता. घरी जात असतानाच खूप विचार केला रात्रभर, खूप भयानकतेत होतो, खूप विचारांती होतो, परंतु कुठंतरी समाजाबद्दल मन मला घुडून नेत होतं. आणि अशा पद्धतीत परिवार तर मला माहिती आहे, माझे भाऊ असतील, माझा समाज आहे, हा संपूर्ण या परिवाराकडे लक्ष देणार आहे. आणि म्हणून मी त्या ठिकाणी पोचल्यानंतर जो निर्णय शेवटपर्यंत माझ्या लक्षात आला आणि शेवटपर्यंत न बदलण्याचा मी तो निर्णय घेतला. आणि अशा पद्धतीमध्ये मी त्या ठिकाणी माझ्या अंगावरती साधारण 30 ते 40 लिटर ते डिझेल ओतून घेतलं. योगायोगाने
जी घटना घडणार होती ती पोलिसांच्या याच्याने ती घडली नाही, परंतु त्याचा त्रास मला आजपर्यंतही होत आहे. पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर माझ्यावरती कुठले कलमं टाकतील, काय टाकतील, मी किती दिवस इथं राहणार आहे, घरच्यांशी माझा संवाद होणार नाही, मुलांशी संवाद होणार नाही, आणि अशा पद्धतीमध्ये मला पोलिसांनी अटक केली. आणि ज्या टायमाला मला अटक होतीये, फोन माझ्या एका मिनिटात आल्या, टी व्हीवर बातम्या आल्या, आणि त्यानंतर जो समाज पेटून उठला, त्या समाजाला माझ्याबद्दल आत्मीयता वाटली, प्रेम वाटलं. त्यांना एवढी मोठी घटना का करावी बा यांनी, त्यांना याचं सुद्धा वाईट वाटलं का बाबा रे, कोणाचा तरी भाऊ असेल, कोणाचा तरी मुलगा असेल, कोणाचा तरी बाप असेल, कोणाची त्याची पत्नी असेल, आणि याने एवढा मोठा निर्णय आपल्या समाजासाठी घेतल्यानंतर तो समाज एकवटला. आणि आज मला निश्चितच असं वाटतं का मी माझ्या या समाजात जन्माला आलो, तर निश्चितच मला आनंद वाटतोय. निश्चितच अशीच चर्चा आपण चालू ठेवणार एक छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या हक्काच्या व आपुलकीच्या लक्ष कट्ट्यावर स्वागत करतो. असंच आपण आता चर्चा चालू ठेवणार आहोत. गजूभाऊ, समाजासाठी आपण एवढं सगळं कार्य केलं, समाजासाठी आपण तिथं आत्मदहन करण्याचा देखील प्रयत्न केला, सर्व झालं, समाज एकत्र झाला. आता पुढची आपली समाजाकडनं काय अपेक्षा असणार? निश्चितच सर्वात महत्त्वाचा आणि सुंदर आपल्या एवढ्या मुलाखतीच्या दरम्यान हा प्रश्न अतिशय तुम्ही चांगला मला विचारला. आणि मुळातच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, माझं ऊर भरून येत आहे. निश्चित मला असं वाटतं का मला हौस आली नाही का मी एखादा 40 लिटरचा 50 लिटरचा डबा घ्यावा, आणि घरातून आपण 50 लिटरचा डबा घेतो आणि घराच्या 2 पावलंसुद्धा आपण उतरू शकत नाही, आणि तो पत्र्याचा डबा घेऊन ट्रकमध्ये बसून तो मंत्रालयावर जातोय, मंत्रालयावर ओतून घेतोय. कुठलीही कल्पना नाही, कुठली केस होणार आहे, मरणार आहे, जगणार आहे, किती दिवस जेलमध्ये जावं लागणार आहे, बच्चू कडू प्रकरण असेल, समाज जागृती असेल, समाजाने रास्ता रोको असेल, बच्चू कडू प्रकरणामध्ये केसेस घडल्या, रास्ता रोको करत असताना केसेस घडल्या, कामाचा वेळ असताना केसेसला जावं लागलं. या माध्यमातून मला त्या ठिकाणी मी जे काही मरायला गेलो होतो, त्या ठिकाणी आत्मदहन करायला गेलो होतो, तो निश्चितच मला याच्या मागचा खरा जो काही हेतू होता, तो खरा हेतू मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो का मी जर उद्या गेलो असतो, कदाचित मला तर परमेश्वराने जिवंत ठेवलं का हा समाज, का ह्या समाजाला तू एवढी मोठी दिशा दिलेली आहे, तर ह्या समाजाने माझ्या मते एवढंच करायला पाहिजे का आजपर्यंत सुवर्णकार समाज असेल किंवा बाराबलुतेदार समाज असेल, हा ओबीसी समाज असेल, हा बहुजन समाज असेल, तर ह्या आज आपण मी समाजाबद्दलची माझी दिशा नाही, कुठल्याही समाजाबद्दल माझं वैर नाही, परंतु मला या ठिकाणी निश्चित सांगूशी वाटतं का जे काही छोटेसे छोटे समाज असतात, या समाजाला या मोठ्या समाजाप्रती किंवा हे मोठे समाजच आपल्याला धावत असतात. आता कुठंतरी उठा, माझ्यासारखा तरुण माणूस, माझ्यासारखा एक, आता कुठंतरी उठा, माझ्यासारखा तरुण माणूस, माझ्यासारखा एक परिवार असणारा माणूस, माझ्या मुलं इंग्लिश मिडियमला शिकतात, 10वी झालेले, आता सायन्सला त्यांनी हे घेतलेलं आहे, पत्नी चांगली आहे, बायको आहे, बहीण आहे, आणि एवढं करत असताना सर्व घरदार, गाईचा गोठा आहे, 100 म्हशी आहे, एवढं करत असताना मी तिथं जर का म्हणायला गेलो आणि तुम्ही माझं नुसतं अभिनंदन करू नका, मला अभिनंदनाची काय तर तुमची इच्छा नाही, मला तुमच्या शाल श्रीफळ तुम्ही मला कमेंट करा, ही सुद्धा माझी इच्छा आहे. माझी एकच इच्छा आहे का समाज जागृत झाला पाहिजे. तुमच्यावरती कोणीही कुठलाही व्यक्ती येऊन तुमच्यावरती एखादा बच्चू कडू सारखा माणूस येऊन म्हटला नाही पाहिजे, आणि जागृत व्हा. किती दिवस तुम्ही अशा पद्धतीत वागणार का झोपून घातल्यासारखं तुम्ही वागत आहात, आणि तुम्ही एकदम मी एवढं करूनही जर का तुमच्यामध्ये कोमात गेल्यासारखे जर का तुम्ही वागत असाल, तुम्ही झोपलेले असाल, तुम्हाला साधी आनंदाची ह्या माणसांनी काय केलं, मग आपण ह्या माणसांनी आपल्यासाठी काही केलेलं नाही आहे, आपल्या समाजासाठी केलेलं आहे, बाराबलुतेदारांसाठी केलेलं आहे. हा समाज जागृती करण्यासाठी, माझं बलिदान देण्यासाठी मी तिथे गेलेलो होतो. मला हौस नव्हती आली. समाजाने जागृत व्हावं, तरुणांनी राजकारणात पडू नये, तरुणांनी कामं केले पाहिजे, तरुणांनी नोकरी करू नका, तरुणांनी रोजगार निर्माण झाले पाहिजे, तरुणांनी काम केलं पाहिजे.
सरकारकडून अपेक्षा करू नका. आपण काम करा, मेहनत करा. आणि सर्वात मोठा मुद्दा मी या ठिकाणी सांगतो, माझ्यातलं धैर्य तुम्हाला सांगतो का मी माझ्या आयुष्यामध्ये काही वेळा पडलो असेल, काही वेळा मोठा झालो असेल, काही वेळा उठलो असेल बसलो, परंतु यामागे आमच्या वडिलांचा, आमच्या आईचा आणि माझ्या मोठ्या भावाचा सर्वात मोठा सहभाग असा आहे का आमच्या घरातून कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारची नशा नाही. कुठल्याही प्रकारचं आम्हाला घरातून गुटखा नाही, दारू नाही, सिगरेट नाही, तंबाखू नाही. तर का नाही तर तुम्ही पहिल्यांदा खाऊन पाहूच नका. तंबाखू कशी आहे, सिगरेट कशी आहे, दारू कशी. तर हे आमच्या आयुष्यात आलं असेल कदाचित, परंतु त्यामुळे तुम्हाला एक प्रसंग मला सांगू इच्छितो का तुमच्यावरती किती वाईट प्रसंग आला आणि जर तुमच्यात नशा नसेल तर त्या प्रसंगाला तुम्ही 100% विश्वासाने तोंड देऊ. निश्चितच. हे सर्व होत असताना घरी आल्यानंतर घरच्यांची नक्की काय प्रतिक्रिया होती सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. कारण एवढं सगळं आपण त्या ठिकाणी आत्मदहन करायला गेले, पोलिसांनी अडवलं, कारवाई करण्यात आली, हा सगळा एक पार्ट घडत असताना मग घरी शेवटी यायचंच होतं. मग घरी आल्यानंतर काय प्रतिक्रिया होती घरच्यांची, नातेवाईकांची? घरी आल्यानंतरची प्रतिक्रिया तुम्हाला जर का निश्चित सांगायची असेल तर प्रत्येक समाजाचे भाऊबंद असतील. माझ्यासारखा एक परिवार असणारा माणूस, माझ्या मुलं इंग्लिश मिडियमला शिकतात, 10वी झालेले, आता सायन्सला त्यांनी हे घेतलेलं आहे, पत्नी चांगली आहे, बायको आहे, बहीण आहे. आणि एवढं करत असताना सर्व घरदार, गाईचा गोठा आहे, 100 म्हशी आहे, एवढं करत असताना मी तिथं जर का म्हणायला गेलो आणि तुम्ही माझं नुसतं अभिनंदन करू नका. मला अभिनंदनाची काय तुमची इच्छा नाही. मला तुमच्या शाल श्रीफळ तुम्ही मला कमेंट करा, ही सुद्धा माझी इच्छा आहे. माझी एकच इच्छा आहे का समाज जागृत झाला पाहिजे. तुमच्यावरती कोणीही कुठलाही व्यक्ती येऊन तुमच्यावरती एखादा बच्चू कडू सारखा माणूस येऊन म्हटला नाही पाहिजे आणि जागृत व्हा. किती दिवस तुम्ही अशा पद्धतीत वागणार का झोपून घातल्यासारखं तुम्ही वागत आहात आणि तुम्ही एकदम मी एवढं करूनही जर का तुमच्यामध्ये कोमात गेल्यासारखे जर का तुम्ही वागत असाल, तुम्ही झोपलेले असाल, तुम्हाला साधी आनंदाची ह्या माणसांनी काय केलं, मग आपण ह्या माणसांनी आपल्यासाठी काही केलेलं नाही आहे, आपल्या समाजासाठी केलेलं आहे, 12 बलुतेदारांसाठी केलेलं आहे. हा समाज जागृती करण्यासाठी माझं बलिदान देण्यासाठी मी तिथे गेलेलो होतो. मला हौस नव्हती आली. समाजाने जागृत व्हावं, तरुणांनी राजकारणात पडू नये, तरुणांनी कामं केले पाहिजे, तरुणांनी नोकरी करू नका, तरुणांनी रोजगार निर्माण झाले पाहिजे, तरुणांनी काम केलं पाहिजे. सरकारकडून अपेक्षा करू नका. आपण काम करा, मेहनत करा. आणि सर्वात मोठा मुद्दा मी या ठिकाणी सांगतो, माझ्यातलं धैर्य तुम्हाला सांगतो का मी माझ्या आयुष्यामध्ये काही वेळा पडलो असेल, काही वेळा मोठा झालो असेल, काही वेळा उठलो असेल बसलो, परंतु यामागे आमच्या वडिलांचा, आमच्या आईचा आणि माझ्या मोठ्या भावाचा सर्वात मोठा सहभाग असा आहे का आमच्या घरातून कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारची नशा नाही. कुठल्याही प्रकारचं आम्हाला घरातून गुटखा नाही, दारू नाही, सिगरेट नाही, तंबाखू नाही. तर का नाही तर तुम्ही पहिल्यांदा खाऊन पाहूच नका. तंबाखू कशी आहे, सिगरेट कशी आहे, दारू कशी. तर हे आमच्या आयुष्यात आलं असेल कदाचित, परंतु त्यामुळे तुम्हाला एक प्रसंग मला सांगू इच्छितो का तुमच्यावरती किती वाईट प्रसंग आला आणि जर तुमच्यात नशा नसेल तर त्या प्रसंगाला तुम्ही 100% विश्वासाने तोंड देऊ. निश्चितच. हे सर्व होत असताना घरी आल्यानंतर घरच्यांची नक्की काय प्रतिक्रिया होती सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. कारण एवढं सगळं आपण त्या ठिकाणी आत्मदहन करायला गेले, पोलिसांनी अडवलं, कारवाई करण्यात आली, हा सगळा एक पार्ट घडत असताना मग घरी शेवटी यायचंच होतं. मग घरी आल्यानंतर काय प्रतिक्रिया होती घरच्यांची, नातेवाईकांची? घरी आल्यानंतरची प्रतिक्रिया तुम्हाला जर का निश्चित सांगायची असेल तर प्रत्येक समाजाचे भाऊबंद असतील, ओबीसी समाज असेल किंवा त्या ठिकाणी गजूघोडके होण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. मी म्हणणार नाही का आत्मदहन करा, तुम्ही रस्ता रोको करा, ॲग्रेसिव्ह व्हा, परंतु ॲग्रेसिव्हपणा सोडून आपल्याला समाज एकत्र कसा येईल. आपले तरुण आणि नुसतं राजकारण असेल, समाजकारण असेल, एकत्र करा, मंडळ करा, ग्रुप करा, हे नाही केलं पाहिजे. आपलं काम सुद्धा प्रामाणिक करा. आपण बिहारी लोक आपल्या महाराष्ट्रात येतात, कामं करतात आणि पैसे इथून घेऊन जातात.
आणि आपले लोक आपले विचारे 24 तास राजकारणावरती चर्चा करत असतात, 24 तास त्या याच्यावरती चर्चा करत असतात, 24 तास मोबाईल खेळत असतात. आणि या ठिकाणी निश्चित सांगतो, आपलं काम करा, प्रामाणिक काम करा. तुम्हाला असं वाटतं का लाख रुपयेच कमवले पाहिजे? लाख रुपये कधी कमवता येत नसतात. आम्ही लाखो रुपये कमवले, करोड कमवले, परंतु एक वेळ अशी आली का परत तुम्हाला छोटं व्हावं लागलं मला, आणि परत 1 रुपयापासून सुरुवात केली. तर निश्चितच साऱ्या समाजाला सांगतो का आपण कामही केले पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. निश्चितच यातून ओबीसी समाज असेल, सुवर्णकार समाज असेल, यांचा कुठेतरी विचार होईल अशी आपण अपेक्षा बाळगू आपल्या या थोर कार्यातून. आणि निश्चितचपणे जाता आता सर्व समाजाला आपण काय सांगितलं? मी सर्व समाजाला या ठिकाणी संदेश देतो. मी मराठा समाजाचे पण आंदोलनं पाहिले, मी ओबीसी समाजाची आंदोलनं पाहिले, मी बहुजन समाजाचे आंदोलनं पाहिले. तर मी या ठिकाणी निश्चित सांगू इच्छितो का राजकीय लोक या ठिकाणी कदाचित आपला गैरफायदा घेत असतात किंवा वेळ आपला जात असतो. तर तरुणांनी आपल्या कामाकडे सर्वात जास्त लक्ष घातलं पाहिजे. कोणी तुम्हाला दादा लहानपण खूप चांगलं गेलं. माझ्या मोठ्या भावाने मला लहान मुलापेक्षाही खूप प्रेम केलं. वडिलांप्रमाणे मला जीव लावला आणि खूप आनंदात राहिलेलो मी. पैसा खूप कमवला असेल, परंतु मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, मला जर का तुम्ही विचारला तर मी काय काम नसेल केलं तर मी तुम्हाला सांगतो, मी थर्माकोलचे मंदिरं विकले, गणपती विकले, फटाके विकले, वाळूच्या गाड्या घेतल्या, आज म्हशीचा गोठा टाकला आहे. आणि काम करत असताना तुम्हाला निश्चितच सांगतो, तुम्हाला कष्ट करण्याची गरज पडत नाही. कोणी मला सांगितलं म्हशीचा गोठा आहे तर मी दूध काढायला जात नाही. मी त्या ठिकाणी एका कंपनीसारखं काम करतो. आणि मी तुम्हाला तरुणांना सांगतो का कधीही मला कुठल्याही समाजाचा असो, तो इथं सामाजिक बांधिलकी नाही आहे, कुठल्याही व्यक्तींनी मला फोन करा आणि मला मार्गदर्शन पर मला जर का बोलायला पाहिजे. तुम्ही पडणारे, झडणारे, उठणारे, बसणारे, लागणारे, ॲक्सिडेंट होणारे, परत रिपेअर होणारे, परंतु काम करा, कष्ट करा. आणि त्या कष्टातून तुम्हाला निश्चितच, तुम्ही जर का प्रत्येक ह्याच्यात मला यश नाही आलं, मला पैसे नाही भेटले, अरे पैसे नाही भेटले नाही, तुम्ही रोजचं जीवन काढलेलं आहे, तो दिवस तुमचा निघून गेलेला आहे, म्हणजे तेच पैसे तुम्हाला भेटले असं त्याचा अर्थ होतो. तुम्ही काम केलं पाहिजे तरुणांनी. मी या समाजाला निश्चितच आपल्या संपूर्ण देशात नसेल तर आपल्या जगामध्ये हा करोना काळ अतिशय भयानक आला. आणि त्याच्यानंतर समाजाला कळालं का समाज काय असतो, रचना काय असते, पैसा काय असतो, दुःख काय असतं. अब्जोपती लोकांना मोती जाळायला माणसं नाही भेटले. निश्चित त्या ठिकाणी सांगतो का तुम्ही काम करा, निश्चित तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला यश भेटेल. आणि काही असलं तर कधी मला संपर्क करा. निश्चितचपणे आपण जे सामाजिक कार्य केलं आहे समाजासाठी, ओबीसी समाजासाठी, निश्चितचपणे आमच्या लक्षणीच्या वतीने मी प्रथमतः आपले अभिनंदन करेल पुन्हा एकदा. आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्या समस्त नाशिककरांच्या वतीने शुभेच्छा देईल. धन्यवाद आपण लक्ष कट्ट्याला वेळ दिल्याबद्दल. आणि असंच नाशिककरांना समाजासाठी मार्गदर्शन करत राहा, हीच आपल्याकडनं अपेक्षा बाळगतो. पुन्हा एकदा आपल्याला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सपनों से हर घर सजाएंगे, क्रॉकरी अप्लायंसेस ले आएंगे, स्टील प्लास्टिक हाउस होल्ड लाएंगे, प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे. Sony Gifts, Shalimar Nasik. सोनी गिफ्ट्स